ओ पायचीतचं स्ट्रॉंग अपील बॅटर बाद बिग विकेट. पप्पूला मैदान सोडावं लागतंय. प्लॅम LBW पिचिंग पाहिली रवींद्रनी. पिचिंग कुठे झाली मिड स्टंपवर. बॅटर बाद बिग विकेट. चिच्च्या स्वरूपात बॅटर बाद होतोय. जे जे संघ उद्या खेळणार आहेत त्यांनी 8 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. सागावची स्पर्धा गावदेवी उंबारलीच्या मैदानावर होणार आहे. शाहू पाटील देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आमचे बळी मामा देखील आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नवीन बॅटर येतो यावेळेला आपण पाहू शकता गणेश. गणेशने पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. त्याच बॅटिंगच्या जोरावर त्याच रनच्या जोरावर तो त्यांनी सामना जिंकला. दुसरी मॅच असणारी आपण तर मोठागाव 40+ विपक्ष नेवालीपाडा 40+. टॉससाठी सज्ज राहायचंय. धावा झाले धाव फलकात आपण पाहू शकता. पहिला गडी बाद 9 धावा धाव फलकात आपण पाहू शकता. अतुल कमबॅक केलंय. विकेट मिळवलाय पप्पूचा. स्ट्राईकला गणेश. अतुल तो गणेश. ओ चांगला चेंडू तशाच्या दिशेने आला. सॉफ्टने चेंडूला पुश केलं तर चांगलं क्षेत्ररक्षण प्रमोद मडवी आहेत तिथे. चांगली फेकी देखील येते. एकच धाव शॉर्ट कव्हर रिजन मध्ये. तसं 4 षटकांची मॅच आहे. दुसऱ्यापैकी सर्व मॅचेस 4 षटकांच्या असणार आहेत. ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू चालला यावेळेला मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधून. पंचांचा इशारा काय तो पाहायचाय. रवींद्र काळांचा इशारा काय येतोय. चौकार येतोय की षटकार येतोय. षटकार. सोळा धावा आल्यात 5 चेंडू मध्ये. अंतिम चेंडू पॉवर प्लेचं. 4 षटकांची मॅच. हो पुन्हा एकदा खोदून काढला यावेळेला. बॅटर बाद होतोय. गोविंद बाद होतोय. षटकार मारला गोविंदने पण त्या प्रत्युत्तर लगेच दिलंय. 2 बाद धावसंख्या दाखल करते पण पाहू शकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा. बाळा बोराडे या. आपला देखील सन्मान केला जाणार व्यासपीठावर. बाळा बोराडे थोडेसे नाराज आहेत कारण का खेळाडू उपलब्ध नव्हते. पण त्या 27 धावा करण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष करावा लागला. असं वाटलं की एक वेळेला की सामना जिंकेल नवापाडा 40+ संघ. पण नेवारीच्या एका खेळाडूने एका बॅटरने षटकार मारला. तिथे वापसी केली. हरिदास सेलार. हरिदास शेलार आले. वैयक्तिक आपण आता दुसरं वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसऱ्यासाठी घेऊन येतोय. इथून चांगला खेळ करावा लागणार. थोडासा उन्हाचा तडाखा देखील वाढतोय. 3 वाजून 10 मिनिटं आले. जरा फास्ट खेळा कारण अजून आपल्याला 4 मॅचेस कव्हर करायचे आहेत. त्यामुळे फास्ट खेळायचंय. हरिदास गोलंदाजी मार्कॉस टाकला. गणेश. हो बॅट अँड पॅड मधनं चेंडू निघून जातो. यावेळेला स्टंपिंग देखील केले. अपील केलं जात आहे. चांगले यष्टिरक्षण मनोज खंडागळचं. डॉट चेंडूची समाप्ती.
हरिदास उडवला चेंडू, यावेळेला लॉफ केलाय, झेलची शक्यता आहे, प्रकाश आहे, चूक होणार नाहीये. मिड विकेटला खूप चांगला झेल घेतला होता बॅटर बाद. नवीन बॅटरला सुनील भाणे आलं. प्रकाश नाईकने खूप चांगला झेल घेतला मिड विकेटला. चांगली गोलंदाजी केली जाते बघा. हरिदास शेलारला विकेट मिळाला आणि हरिदास शेलारने काल काय जबरदस्त गोलंदाजी केली, बॅटिंग केली. स्ट्रायकेला सुनील, हरिदास राईट आर्म ओव्हर द कडे मारत होते. ओ हवेमध्ये झेलची शक्यता आहे कव्हर्सला. ओ झेल ड्रॉप. प्रयत्न खूप चांगले केले, खूप चांगले प्रयत्न केले. झेल सुटला गेला, 3 धावा गेल्या. छातीवरती चेंडू लागलाय. नाही पंकज बघा येणं फार गरजेचं. पंकज सांगतात की मी डीप मध्ये होतो. 3 धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफलकात पण 19. हरिदास शेलार थोडेसे नाराज होत आहेत कारण त्यांना माहिती विकेट मिळाला असता 3 धावा देखील वाचल्या असत्या. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. सुनीलचा झेल सुटलाय. स्ट्राईकला संदीप भाणेला आपण पाहू शकता. भाणे बंधूंची जोडी. ओ बॅक पुढे गेला, लेट कट केला यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षक राजेश शेलार आहेत तिथे. एकच धाव, धावसंख्या धाव फलकर आपण पाहू शकता. वेळेला 20 धावा. धावफल करते. हरिदास गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द कडे मारत होतो. स्ट्रायकेला आपण पाहू शकता सुनील भाणे. उडवला चेंडू पुन्हा एकदा. प्रकाश येतोय. ओ प्रयत्न केले खूप चांगले. प्रकाश आधी स्लो का धावले, झेल पर्यंत पोहोचले नाही. प्रकाश झेल झाला असता. 2 धावा मिळतात सुनीलला. 2 जीवदान मिळत आहेत. 5 धावा त्यांना मिळत आहेत एक्स्ट्राच्या स्वरूपात. धावसंख्या 22. 5 चेंडू झाले आहेत. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. हरिदास राईट आर्म ओव्हर द कडे मारत होतो. स्ट्रायकला सुनील. हो चांगला चेंडू होता. यावेळेला पुन्हा एकदा झेल सुटला तो मिडॉनला. तो क्षेत्ररक्षक, त्याच्याकडनं पुन्हा एकदा चूक होते. पुन्हा एकदा 2 धावा जात आहेत. सुनीलला जीवदान मिळत आहेत. 3 जीवदान मिळाले, 7 धावा मिळाल्या त्यांना. 24 धावा झाल्या 12च्या सरासरीने. कातुली फुटी प्लस संघाला या चुका टाळाव्या लागणार आहेत इथून जर मॅच मध्ये वापसी करायची असेल तर. मनोज खंडागळे येतो गोलंदाजी मार्कवर. मनोज खंडागळे एक जबरदस्त आयोजन करते आहेत. बॉक्सच्या भरपूर चांगल्या मॅचेस ते ठेवायचे. त्यांच्या आईच्या नावाने खूप मोठी स्पर्धा असायची ती नाईटची स्पर्धा. साई भक्त समीर पाटीलला देखील आपण पाहू शकता. संधी थोडसा जलपान करतोय. संदीप भाणे स्ट्राइक एंडला. क्षेत्ररक्षण थोडंसं बदललेलं बघायला मिळत आता. पंकज थोडंसं डीप स्कोअरला गेला येतात. एक मिडॉनला क्षेत्ररक्षण, मिड विकेटला लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे. एक्स्ट्रा कव्हरला समीरला पडवा. हो उडवला चेंडू, या वेळेला झेलची शक्यता आहे.
झेल ड्रॉप. काय चाललंय मैदानावर, काय चाललंय मैदानावर. दातिवली संघ मैदानावर चेंडू फेकाफेकी करतोय नितीन. एकच धाव नाही, पण आता विकेट संदीपचा झेल सुटला तरी संदीपचा विकेट मिळाला असता नंतर रनआउटच्या स्वरूपात. तिसरा झेल सुटलाय. चौथा सुनीलचे 3 सुटलेत, आता संदीपचा सुटलाय. नाही, अजूनही कोणी जेवण करायचं बाकी असेल त्यांनी जेवण करून घ्या. ज्यूस प्यायचं असेल त्यांनी ज्यूस पिऊन घ्या. धावा द्यायला दाफल करते आपण पाहू शकते. 25. एक गोलंदाज काय करेल मग अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं तर तुम्ही. उद्या महाशिवरात्र. नवरात्र, शिवरात्र भरपूर सण आहेत. हो, वेल्लेप केलाय. पंच वाईट चिखून करतायत. रवींद्र काळन बघा, या पंचकुशीतले नामांकित पंच म्हणून त्यांची ख्याती आहे. नितीन का रवींद्र काळन कोणत्या पॅनलमध्ये आहेत? DSC पॅनलमध्ये आहेत ते. 26 धावा. मनोज, सुनील फुल टॉस आहे. डाऊन दी ग्राउंड. चेंडू चालला मिड विकेटला. प्रकाश आहे तिथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 28 धावा. मनोज, तो सुनील उडवलाय पुन्हा एकदा. आत्ता झेल पकडला तो का पाहायचाय. समीर पाटील आहे. चौथा झेल ड्रॉप. नाही, मला वाटतं की नशिबाचा धनी आहे. घरातून आता नशीब घेऊन आलाय सुनील. चौथा झेल सुटलाय. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता याला 30 धावा. सुनीलच्या 4 झेल सुटल्यात. एकूण 5 झेल. एक संदीपचा, सुनीलच्या 4. नाही, नशिबाचा धनी आहे. खऱ्या अर्थाने मला वाटतं गावदेवीला नमस्कार करून आलाय दिसतोय. साष्टांग दंडवत घातला असेल. 4 झेल. शॉट एक्स्ट्रा कव्हरला समीर पाटील आहेत. लॉंग ऑनला झेल सुटला. मिड ऑनला झेल सुटला. 2 कव्हर रिजन मध्ये झेल सुटले. 30 धावा. मनोज गोलंदाजी मार्कवर. 30 षटकांनी पुढचा चेंडू. स्ट्रायकला सुनील भाणे. जबरदस्त बॅटिंग करतोय. उडवल्या पुन्हा एकदा कव्हर रिजन मधून. 2 धावा कंप्लीट केले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 32 धावा. सुनीलच्या झेल सुटल्यानंतर तो धावा करतोय. त्या धावा आता टार्गेट म्हणून कराव्या लागेल. चला, मोठा गावचे कॅप्टन, निवालीपाड्याचे कॅप्टन टॉस साठी या. मनोज ऑन साइडला. टायमिंग चांगलं होतंय. गॅप मधनं चेंडू चालला यावेळेला. वायडिश लॉंग ऑन सीमारशा पार. चौकार. छत्तीस धावा. धावा धावा आणि धावा येत आहेत. आता 12च्या शस्त्राने आतापर्यंत धावा. फुल टॉस. पुण्याचा मिडावर चेंडू चालला. लॉंग ऑनला अतुल येतोय. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा झाल्या. धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 3 षटकाच्या समाप्तीत दर 38 धावा. या षटकात धावाले तब्बल आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 14 धावा. अंतिम षटकात कोण घेऊन येतो पाहायचंय.
अंतिम षटक घेऊन तर राजेश शेलार. धावा झाले धाव फलकावरती 38. चला मोठा गावचे कॅप्टन आणि नेवालेपाड्याचे कॅप्टन इथे सज्ज आहेत. चार झेल सुटल्या. संदीपचा एक झेल म्हणजे 5 झेल ड्रॉप केल्या दातेली 40+ संघाने. ते कुठेतरी महागात पडू शकतात. राजेश शॉर्टबॉलचा चेंडू हवेमध्ये. झेलची शक्यता पंकज आहे. गुड कॅच. अखेरकार त्या क्षेत्रामध्ये झेल उडाला. पंकजने कव्हर पॉइंटला खूप चांगला झेल घेतला. बॅटर बाद. जजमेंट खूप चांगलं केलं पंकजने. कौतुक करेल पंकजचं. अतिशय चांगला झेल. अन्यथा हा देखील चौकार गेला असता. संदीप बाजत होता. नवीन बॅटर होता आपण बघितलं तर यावेळेला शरद काका. शरद काका आहेत. पहिल्या चेंडूती राजेशला यश मिळालंय. काय झेल पकडला डीप कव्हर पॉइंट रिझन मध्ये. अशा प्रकारचे झेल पकडणं फार गरजेचं. इथून पाहिजे आता पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर राजेश. ओ चांगला चेंडू. चांगला चेंडू. खूप चांगला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण प्रमोद मडवीचं. गोलंदाजी खूप चांगली होती. 2 चेंडू खूप चांगले टाकलेत राजेशने. एकच धाव. 39 धावा. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूची समाप्ती. राजेश चांगली गोलंदाजी करतोय. पायचीचं स्ट्रॉंग अपील झालं या वेळेला. बॅटर बाद. आता बॅटर बाद व्हायला लागणार आहे. दुसरी सुनील बाद झालाय. धावसंख्या धाव फलकात त्यामुळे पाहू शकता या वेळेला. चला फास्ट घ्या जरा. बॉल किती बाकी आहेत? 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. निलेश आलेत. खूप चांगली गोलंदाजी. नाही राजेश शेलारचं कौतुक करेल. काय गोलंदाजी केली. अप्रतिम गोलंदाजी. नाही काल देखील चांगली गोलंदाजी केली रतन बुवा स्मृती चषक मध्ये. चला दातिवली संघ जरा फास्ट. चला मोठ्या गावचा कॅप्टन या टॉस साठी. अंतिम षटकातील काही चेंडू बाकी आहेत. शॉर्टबॉलचा चेंडू पूल केला यावेळेला. प्रमोद मडवी वेगाने येत आहे. तिथे विकेटची शक्यता आहे.
2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता या बेला 42. चांगलं कमबॅक. अंतिम चेंडू, अंतिम चेंडू आहे. नाही, चांगलं कमबॅक बघायला मिळालं दातिरी 40+ संघाच्या माध्यमातून. चला टॉससाठी या मोठा गावचे कॅप्टन नेवाली 40+चे कॅप्टन आले आहेत. पुढे ऑन साईडला टर्न केलाय, स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. पंकज येतोय. दोनच धावा धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता बेला 44-45 लक्ष. टॉस देखील आपण करणार आहोत. मोठा गावचे कॅप्टन चला टॉस करूया आपण. चला मोठा गावचे कॅप्टन आलेले. चला हेमंत म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय. बा बोराडे देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हे थोडंसं थकान महसूस करतायत. चला टॉस करायचंय. बा बोराडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. बा बोराडे टॉस करा. नाही तो 4 षटकांची मॅच असणार आहे. धावा झाले 44-45 लक्ष असणार आहे. मॅच सुरू होईल तर दुसऱ्या आमचे साथी समालोचक नितीन गार यांच्याकडे धन्यवाद. टॉस झाला. बा बोराडे कळवायचा टॉस आणि बाळा बोराडे यांचा सन्मान करूया आपण. हरिचंद्र म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान करूया. मायेची प्रेमाची उबदार शाल 40+ संघटनेची आपण तर माझी आपण समालोचकांना आपल्याला विचारपूस करतात. त्यांचा सन्मान केला होता. मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं होतं. जर मॅचच्या दिशेने सामना सुरू होईल. ऐकूयात दुसरे आमचे साथी समाज नितीन गाणे. धन्यवाद. चं टार्गेट आहे. मनोज भाणे बघा कमबॅक करतायत. पहिल्या मॅच मध्ये नव्हते. प्रवीण भाणे सुद्धा कमबॅक करतायत. म्हणजे 2 खेळाडू पहिल्या मॅच मध्ये नव्हते. आता लक्ष 45 धावांचं आहे. अनिल भाणे सुद्धा मला वाटतं आलेत. अनिल भाणे आलेले आहेत. 3 खेळाडू एकंदरीत आले जातात पुन्हा.
मनोज खंडागळे आणि अतुल पाटील ही सलामी जोडी आपल्या पाहायला मिळते ती दातिवली 40+ संघाची. 45 धावांचा पाठलाग करायचा आजच्या दिवसामधल्या दुसऱ्या फेरीला पहिला सामना. यानंतर मोठा गाव आणि नेवालीपाडा मोठा गाव संघ टॉस विन आहे पुढच्या मॅच मध्ये. मोठा गावने टॉस जिंकलाय. पुढच्या मॅच मध्ये गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे नेवालीपाडा 40+ संघाला बॅटिंग करायची पुढच्या मॅच मध्ये. सर्व करूया या मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर चौकार. 45चा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय दातुली 40+ आणि काय सुरुवात केली अतुल पाटील. पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय. दुसरा बॉल अनिल भाने तिथे चांगली फिल्डिंग केली. शॉट स्क्वेअर लेगला एक सिंगल मिळाले. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते ती 5 वरती आपण पाहतोय. 45 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आणि आता स्ट्राईक एंडला मनोज खंडागळे येत आहेत. पप्पू गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आलेत. लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. गणेश शेलार तिथे आहेत. अतुल वेगाने धावलेत आणि 2 धावा इथे पूर्ण होतील. आता बघा ते तिसरी घेतील का. मग तिथे फ्लेक्झिबल क्रिकेटर आहेत मनोज बाणे. त्यामुळे धाव मिळणार नाहीये कारण फिटनेस त्यांचा खूप चांगला आहे. खूप वेगाने धावतात. क्रिकेटसाठी काय पाहिजे तर फिटनेस. फुलटॉस बॉल होता. व्ही शेप मध्ये खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. पॉवर प्लेचा योग्य वापर. मनोज खंडागळेच्या बॅट मधून आलाय चौकार. धावसंख्या 11. धावा झालेत. काल शिवडून 40+ संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचलाय. मग अजून कोणता संघ मेगा फायनल मध्ये पोहोचेल आजच्या 8 संघांमधनं. डान्सिंग डाऊन द विकेट. झेल ड्रॉप. मनोज खंडाग आपण पाहिलं तर मनोज भाणेकडे ते चूक झाली. मनोजने झेल कोणाचा सोडलाय तर मनोज खंडागळेचा. तो मागात पडू शकतो या मॅच मध्ये. धावा झाल्या 13. 45चं टार्गेट या मॅच मध्ये 13 झालेले आहेत ऑलरेडी. 32 अजूनही करायचे आहेत या मॅच मध्ये. हाही फटका चांगला आहे. मनोज खंडागळे ऑन फायर. पंचांचा इशारा येतो. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. पप्पूने धावा खर्च केलेत 17. शाहू पाटील यांना तुम्ही बघू शकाल. बाळा बोराडे आपल्यापासून रजा घेत आहेत. गोलोली 40+ संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्या स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकासाठी. सुनील बाणे आलेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 17 आलेत. 45चा पाठलाग करत असताना दातिवली 40+ सुरुवात चांगली झाली या मॅच मध्ये. हाही फटका चांगला आहे. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून खेळत आहेत. नितेशची काय फिल्डिंग आहे. याच नितेशने पहिल्या मॅच मध्ये काय अप्रतिम झेल टिपला होता आणि तो झेल त्या मॅचचा टर्निंग पॉइंट होता. प्रमोद म्हात्रेचा झेल होता कोपर टीमच्या. धावा झाल्यात 19. अतुलच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड होतील.
45 धावांचा पाठलाग करत असताना 19 धावा ऑलरेडी झालेत. फुलटॉस बॉल आहे, सरळ बॅटने खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे, मात्र फिल्डिंग चांगली आहे गणेश शेलारची. 2 धावा त्याने सेव्ह केल्यात आपल्या टीमसाठी. फिल्डिंगचा स्टँडर्ड जपत असताना गणेश शेलारला तुम्ही पाहतायत. धावसंख्या 21 धावा झाल्यात. 45 धावांचा पाठलाग करत असताना 24 धावांची अजूनही गरज आहे. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडू 24 धावा. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत शरद भाणे तिथे आहेत. चांगली फिल्डिंग. आता चेंडू शिल्लक आहेत 15 धावा करायच्या. 22 धावा झाल्या. 23 अजूनही करायचे आहेत. 15 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 9 चेंडू मध्येच 23 आले आहेत. बावीस धावा आपण धावफलकावरती बघू शकाल. 23 अजूनही करायचे आहेत. थोडीशी फिल्डिंग खराब आहे. गणेश शेलार तिथे होते डीप मध्ये. आता धावा झाल्या त्या 24 म्हणजे 21 धावा अजूनही करायच्या आहेत. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 बॉल 21 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. चौदा चेंडू 21 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. चेंडू हवेत आहे. शरद थोडेसे क्रॉस धावत आहेत. 2 धावा इथे मिळाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र मिळणार नाहीये. 2 मिळालेत. धावा झाल्या 26. आता चेंडू शिल्लक आहेत 13 धावा करायच्या आहेत. 19 13 चेंडू 19 धावा या मॅच मध्ये आता बनवायचे आहेत. टीम दातिवली 40+ संघाला 13 चेंडू 19 धावा. इथे झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. हा मनोज खंडागळेचा खराब फटका होता, त्यावर विकेट मिळाली. आता चेंडू शिल्लक आहेत 12 धावा करायचे. 19 येणाऱ्या 12 बॉल मध्ये 19 धावांची गरज. बारा चेंडू 19 धावांची गरज आहे. चला बॅट्समनने लवकर या मॅच लवकर सुरू करा. यानंतर अजूनही बऱ्याचशा मॅचेस आहेत. यानंतर अजून एक क्वार्टर फायनल, सेमी फायनल, त्यानंतर मेगा फायनल. मारुती म्हात्रे आणि नवनाथ म्हात्रे बघाल सीमारेषेवर तैनात आहेत. त्यांचे मनापासून आभार व्यक्त करेन. तर मारुती म्हात्रे म्हटल्यानंतर एक लेजंड क्रिकेटर, भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा त्यांनी केलेली. आजही ते क्रिकेट खेळतात. चिंचवडचा पाडा 40+ टीम साठी अनेक वर्ष म्हात्रे बंधू संघ तुम्ही पाहिला. नवनाथ म्हात्रे, हरिचंद्र म्हात्रे, प्रकाश म्हात्रे असतील. नवीन बॅटर प्रकाश नाईक आलेत. बारा चेंडू 19 धावांची आता गरज आहे. येणारे 12 बॉल 19 रन्स या मॅच मध्ये करायचे. कंपल्सरी चेसिंग आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रकाश नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ज्या प्रकाश नाईकने आज 12 बॉल मध्ये 40 ची गरज असताना त्या धावा 11 बॉल मध्येच बनवल्या. हाही विक्रम या मैदानातला त्यांच्या नावावरती राहिलाय. आता 12 मध्ये 19 करायचे आहेत. स्लोअर चेंडू होता. गॅप मध्ये खेळत आहेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने आले. शरद काय फिल्डिंग केली शरदने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. एकच धाव मिळेल. आता चेंडू शिल्लक आहेत 11 धावा करायचे आहेत. 11 चेंडू 18 धावांची गरज. ज्या टीमने 12 बॉल मध्ये 40 धावा केल्या होत्या त्या टीमला 11 बॉल 18 कठीण असतील. दुसऱ्या बाजूला ज्या टीमने 12 बॉल 14 ची मॅच जिंकली हे विसरून चालणार नाहीये. स्लोअर चेंडू होता. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. गोविंद भानेकडे हेच तो व्हेरिएशन आहे. 3 बंधुराज एकाच संघामध्ये खेळतात. सुनील भाने, गोविंद भाने, अनिल भाने. 10 चेंडू 18 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत.
हाही शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, मात्र सुनील भाने एक्झॅक्टली काय करतायत आणि इथे रनआउटची संधी होती. आता काय घडलं मैदानात, जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा मिळाल्यात. नऊ चेंडू 16 धावांची गरज. मगाशी गोविंद भाने ज्यावेळी कोपर टीमच्या विरुद्ध गोलंदाजी करत होते तेव्हाही सुनील भाने यांच्याकडनं चूक झाली होती, तिथेही सिंगल मिळाली होती, आता डबल मिळाली आहे. 9-16 चांगली गोलंदाजी करतायत संदीप भाने. तिथे शॉर्ट पॉइंटला 1 धाव इथे मिळाली आहे. मॅच रंगतदार दिशेने आता वाटचाल करते. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे. 30 धावा झालेल्या आहेत. दातिवलीच्या 45 टार्गेट म्हणजे 8 बॉल 15. गोविंदचे येणारे 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत. कव्हरच्या वरून खेळायचं होतं आणि फटका फसलाय. अतुलला जाळ्यात अटकवलंय आणि गोविंद भाने या मॅच मध्ये कलाटणी देणारी गोलंदाजी करत असताना आता 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा करायचे आहेत 15. सात बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 रन्स करायचे आहेत. नवीन फलंदाज प्रमोद मडवी आलेत. 7 चेंडू 15 धावा. मी मगाशीच उल्लेख केला याच आडिवली 40+ ने मगाशी 8 खेळाडू असताना ही मॅच जिंकली होती, ती 12 बॉल 14ची. त्यामुळे आता 7 बॉल आपण पाहतोय शिल्लक आहेत. 7 बॉल 15. प्रमोद मडवी आलेत. ग्रामीण 40+ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. मात्र सध्या आता आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी ते खेळत आहेत. पलटवार याही मॅच मध्ये केलाय गोविंद भानेने. याच गोविंद भानेने पहिल्या मॅच मध्ये मॅचला कलाटणी देणारी गोलंदाजी केली होती. गोविंदचा शेवटचा बॉल. 7 बॉल 15ची गरज होती. गणेश शेलार वेगाने आलेत आणि आता मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये गेली. 6 चेंडू आणि आता 14 करायचेत. याच टीमने मगाशी 12 बॉल 14 करून दिल्या नव्हत्या. तीच टीम अडवली 6 बॉलमध्ये 14 खर्च करेल का? पण समोर जी टीम आहे, ज्या टीमने शेवटच्या ओव्हरमध्ये 23 केल्या होत्या, ती टीम 14 धावा करेल की नाही, हे असे अनेक प्रश्न आता उपलब्ध झालेत, निर्माण झालेत मैदानाच्या आतमध्ये. बघायचे काय घडेल. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. थोडंसं जलपान करत असताना बघायचंय. पाणी पिलं जातं मैदानाच्या आतमध्ये. कारण असं म्हटलं तर ज्यावेळी खूप ऊन असतो, ज्यावेळी जास्तीत जास्त प्रमाणात पाणी तुमच्या शरीरात असणं गरजेचं आहे. 6 चेंडूमध्ये 14 आता कंपल्सरी करायचे आहेत. गोविंदने चांगली गोलंदाजी केली. या ओव्हरमध्ये आमचे स्कोरर सांगतात धावा फक्त दिल्या 5च धावा दिल्यात. 1 विकेट घेतले. 12 बॉल 19ची गरज होती. या षटकात फक्त 5 धावा आल्यात. आता 6 बॉलमध्ये 14 करायचे आहेत. स्ट्राईक प्रमोद मडवीकडे. प्रकाश नाईक नॉन स्ट्राईक एंडला आहेत. शेवटचं षटक कोण घेऊन येणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. पहिलं षटक पप्पूचं होतं, दुसरं षटक सुनीलचं होतं, तिसरं षटक गोविंदचं पाहिलं आणि 4थ्या षटकात आता बघायचंय संदीप भानेचा वापर होईल, मनोजचा वापर होईल, शरद भाने येतील का, असे अनेक प्रश्न आहेत. मात्र या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळेल काही क्षणातच. चला मॅच सुरू करायची लगेचच. गणेश शेलार फिल्डिंग लावून घ्या लवकर प्लीज. यानंतर क्वार्टर फायनल, सेमी फायनल, फायनल 3 मॅचेस बाकी आहेत, त्यामुळे घाई करा. वेळ मित्रांनो कोणासाठी थांबत नाही. लक्षात घ्या 3:45 झालेत. नितेश गोविंद काहीतरी चर्चा करतायत की मगाशी आपण 12 बॉल 14ची मॅच जिंकली होती, आता 6 मध्ये 14 करायचे आहेत. आता संघ वेगळा आहे, खेळाडू वेगळा आहे. चला चला फास्ट मॅच सुरू करा प्लीज. वेळ तेवढा राहिला नाही आपल्याकडे. मगाशीच मी एक सूचना केली की सागाव संघाची जी स्पर्धा किंग ग्राउंड उसाळकर येथे होणार होती, ती स्पर्धा उंबारलीला होणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे मला वाटतं नवापाडा संघ आपण त्या स्पर्धेत खेळणार आहात, त्यामुळे वेळेवर उपस्थित राहणं गरजेचं आहे. पहिली मॅच देवीचा पाडा विरुद्ध
मोठी देसाई बरोबर 8 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचं उद्या, लक्षात घ्या. गणेश शेलार पहिल्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला होता. 6 चेंडूमध्ये आता 14 करायचे आहेत. मगाशी गणेशला 11 धावांचं संरक्षण करायचं होतं, आता 3 धावा त्यापासून जास्त आहेत. फक्त फरक एवढा आहे की मगाशी कोपरगाव होता, आता दातिवली आहे. चला फास्ट फास्ट. 6 चेंडू 14 धावांची गरज या मॅच मध्ये तुम्ही पाहतायत. येणारे 6 बॉल 14 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. पहिलाच बॉल डॉट आलाय. आता दबाव असेल तो दातिवली 40+ टीम वरती, कारण 5 बॉल मध्ये 14ची आता गरज आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मनोज खंडागळेचा विकेट जो पहिला आला तो टर्निंग पॉइंट होता या मॅचचा, आणि त्यानंतर अतुलची विकेट. थोडासा दबाव वाढलाय आता दातिवली संघावरती. हा चेंडू वाईडिश लॉंगाच्या दिशेने खेळत आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एकच धाव इथे मिळाली. आता 4 चेंडू 13 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. जे काय करायचंय ते आता प्रकाश नाईकला करायचंय. 12 बॉल मध्ये 19 करायच्या होत्या, 4 बॉल मध्ये आता 13 करायचे आहेत. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, आणि हेच तर क्रिकेटचं दस्तूर आहे. क्रिकेट या खेळामध्ये कधी काय होईल याचा नियम नाहीये. बऱ्याच वेळा मोठमोठा टार्गेट चेस होतो, मात्र बऱ्याच वेळा कमी धावांमध्ये मॅचेस रंगतदार होतात. 4 बॉल 13 आता या मॅच मध्ये करायचे आहेत. गणेश शेलारचा येणारा बॉल या मॅच मध्ये भरपूर महत्वाचा आहे, कारण स्ट्राईक एंडला प्रकाश नाईक आहेत. हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, फिल्डिंग चांगली आहे. शरद भाने तिथे आहेत. काय फिल्डिंग केली शरद भानेने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. आता एखादा षटकार एखादा चौकार येणं गरजेचं आहे. 3 बॉल 11 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. एखादा चौकार एखादा षटकार येणं गरजेचं आहे. तीन बॉल 11. मॅच रफ अँड टफ आहे. फुलटॉस बॉल आहे, उंच गेलाय आणि जाईल का सीमा रेषेच्या बाहेर. मॅच ऑन. प्रकाश नाईकच्या बॅट मधून आलाय षटकार. त्यामुळे आता 2 बॉल मध्ये 5 करायचे आहेत. मगाशी अशीच मॅच जिंकली होती दातिवलीने. 2 बॉल 5, त्यानंतर वाईट. 2 बॉल 4, त्यानंतर चौकार प्रकाश नाईकने मारला होता. उद्या बरोबर 8 वाजता रिपोर्टिंग करायचं. देवीचा पाडा आणि मोठी देसाई सागावची स्पर्धा जी मुंबार्लीच्या मैदानात होणार आहे. दुसऱ्या मॅच मध्ये दातिवली आणि वाडेकर तुम्हाला 9 वाजता रिपोर्टिंग करायचं. तिसऱ्या मॅच मध्ये निर्जे बी विरुद्ध नवापाडा, आणि चौथी मॅच अंतारली विरुद्ध चिकनगर. त्यानंतर ब गटातील 5वा सामना असेल देसाई विरुद्ध आगासर, आणि ब गटातील 6वा सामना मोठागाव विरुद्ध कोपर. तुम्हाला वेळ द्यायचे लक्षात घ्या, आणि पॅनलाइज केलं जाईल. 12 संघ एकाच दिवशी आम्ही कव्हर करणार आहोत. आणि सागाव स्पर्धेचं वैशिष्ट्य बरोबर 8:30 पहिला बॉल पडतो. 2 चेंडू आणि आता 5 धावांची गरज आहे. प्रकाश नाईक इथे फटका चांगला आहे. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव पूर्ण होईल का, आणि 2 धावा पूर्ण झाल्या तरी आता मॅच शेवटच्या बॉलवरती गेली आहे. ज्या शेवटच्या बॉलवरती 3 धावांची गरज आहे. काय मॅच रंगली आहे. दातिवली 40+ विरुद्ध आडिवली 40+. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. मात्र 40+ संघटनेचा नियम काय सांगतोय तर कंपल्सरी चेसिंग. आणि बाळूपाटी अशीच मॅच झाली होती काल. दातिवलीला 1 बॉल मध्ये 3च करायच्या होत्या, आणि हरिदास शेलारने त्या 2 धावा धावून घेतल्या. तिथे किशोरने झेल सोडला होता. मला इथे तसं चालणार नाही. इथे 3 धावा कराव्याच लागतील, कारण 40+ संघटनेच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे. 1 बॉल 3. शेवटच्या बॉलसाठी जोरदार टाळ्याने स्वागत करूया. समोर मारलाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे संदीप बाणे. कोणती चूक करणार नाहीये, आणि 2 सामने जिंकत आडिवली संघ पोहोचला या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये. अशीच तर कॅच गेली होती बाळू पाटील कालही दातिवली संघाची, मात्र नेजे संघाने ती कॅच सोडली किशोरने. त्यानंतर रनआउट
श्रीरामकडे संधी होती, ती संधी सोडली आणि दातिली संघाने 2 सामने जिंकले. मात्र या स्पर्धेत त्यांना अपयश आलंय. सामना